दिव्यांग बांधवांसाठी खूप मोठी खुशखबर आली आहे, खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। ज्या दिव्यांग बांधवांकडे UDID कार्ड नाही आहे त्यांच्यासाठी खूप मोठी बातमी आलेली आहे। आता त्यांना UDID कार्ड नसलं तरीही त्यांची पेन्शन चालू राहणार आहे। आता ही पेन्शन त्यांना कुठपर्यंत चालू राहणार आहे आणि UDID कार्ड त्यांना काढावे लागणार आहे का? काढावे लागणार असेल तर मग कुठपर्यंत काढावे लागणार आहे आणि त्यांना त्यासाठी काय करावे लागणार आहे यासाठीचा एक शासन निर्णय आलेला आहे आणि यामध्येच सर्व काही माहिती देण्यात आलेली आहे। नमस्कार, मी देवानंद गवांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। तर बंधूंनो, तुमच्यासाठी खरंच खूप मोठी खुशखबर आलेली आहे। ज्यांच्याकडे UDID कार्ड नाही आहे त्या सर्वच बांधवांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे। तर बघा, दिव्यांग बांधवांनो, तुम्हाला माहीत असेल की तुमच्यासाठी आता एक स्पेशल दिव्यांग सक्षमीकरण विभाग तयार करण्यात आलेला आहे आणि या विभागाकडूनच तुम्हाला आता पेन्शन मिळणार आहे। परंतु या विभागाचा विस्तार बाकी आहे, पदभरती बाकी आहे, कार्यालय थाटणे बाकी आहे आणि या कारणांमुळेच आता सध्या तरी तुम्हाला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग म्हणजेच की संजय गांधी निराधार विभागाकडूनच तुम्हाला पेन्शन मिळत राहणार आहे। आता हे कुठपर्यंत मिळणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला UDID कार्ड काढायचे आहे का किंवा मग तुमचं UDID कार्ड नसेल तरी तुमची पेन्शन चालू राहणार आहे आणि ही कुठपर्यंत चालू राहणार आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे नेमकं सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर बघा, हा शासन निर्णय मी तुम्हाला दाखवून देतो आणि यामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे हे तुम्ही बघून घ्या। तर बघा, शासन निर्णय काय आहे। विशेष सहाय्य अनुदान योजनेअंतर्गत वैश्विक ओळखपत्र UDID कार्ड नसणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना मुदतवाढ देण्याबाबत, म्हणजेच की तुम्हाला आता मुदतवाढ मिळणार आहे। म्हणजेच की तुम्हाला तुमच्याकडे जर UDID कार्ड नसेल तर त्यासाठी तुम्हाला आता टाईम मिळणार आहे, वेळ मिळणार आहे काढून घेण्यासाठी आणि ते काढणं तोपर्यंत तुमचं होत नाही तोपर्यंत तुमचं पेन्शन बंद होणार नाही, पेन्शन तुम्हाला चालूच राहणार आहे। नेमकं काय आहे म्हणणं आणि तुम्हाला UDID कार्ड कसं काढावे लागणार आहे, त्यासाठी तुम्हाला काय काय करावे लागणार आहे, सर्व काही या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेलं आहे। दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्याकडून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे, म्हणजेच की तुमच्या स्पेशल विभागाकडून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। दिनांक तुम्ही बघू शकता 15 मे 2026चा हा शासन निर्णय आहे आणि प्रस्तावना लवकरात लवकर आपण जाणून घेऊया। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिनांक 20 ऑगस्ट 2019च्या शासन निर्णयानुसार सुधारित स्वरूपात एक संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत, हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे। सदर योजनांमध्ये दिव्यांग लाभार्थ्याचाही समावेश आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबवण्यात येत असलेल्या उपरोक्त नमूद 5 योजनांमधील DBT पोर्टलवर नोंद असलेले सर्व दिव्यांग लाभार्थी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार या विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे। म्हणजेच की दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे। जे काही दिव्यांग बांधव आहेत जे संजय गांधी निराधार योजनेमधून लाभ घेत होते त्या सर्व दिव्यांग बांधवांना आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आलेले आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 27 मार्च 2026 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे वैश्विक ओळखपत्र बंधनकारक करण्यात आलेले आहे। तर बघा, UDID कार्ड हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। विशेष सहाय्य योजनेतील ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे वैश्विक ओळखपत्र UDID कार्ड नाही अशा लाभार्थ्यांना दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे वैश्विक ओळखपत्र UDID बंधनकारक केलेल्या परिपत्रकामुळे त्यांना सद्यस्थितीत दिव्यांग प्रवर्गातून योजनेचे लाभ देण्याचे बंद करण्यात आले आहे। त्यामुळे दिव्यांगांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे। वैश्विक ओळखपत्र UDID कार्ड नसणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना UDID कार्ड काढण्यासाठी कालावधी निश्चित देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर बघा, तुम्हाला विशेष सहाय्य योजनेतून म्हणजेच की संजय गांधी निराधार योजनेतून जो लाभ मिळत होता त्यासाठी तुम्हाला UDID कार्ड हे जे काही आहे बंधनकारक होतं आणि यासाठी आता जे काही दिव्यांग सक्षमीकरण विभाग नेमण्यात आलेला आहे तुमच्यासाठी, तर त्यांना आता एकदम ज्यांच्याकडे UDID कार्ड असेल त्यांनाच लाभ मिळणार अशा प्रकारची पवित्रा सरकारने घेतल्यामुळे आता UDID कार्ड तुम्हाला लागणारच आहे। आता इथं बघा, शासन निर्णय काय आहे। ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना दिनांक 1 एप्रिल 2026 पूर्वी संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर विशेष सहाय्य योजनेतून दिव्यांग प्रवर्गातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 20 ऑगस्ट 2019च्या शासन निर्णयानुसार अनुदान देण्यात येत होते, फक्त अशा लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेचे लाभ चालू ठेवण्यासाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत। तर तुम्ही बघा, ज्यांना संजय गांधी निराधार योजनेमधून लाभ मिळत होता, जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना, ज्यांच्याकडे UDID कार्ड नसेलही तरी त्यांच्यासाठी आता सूचना देण्यात आलेल्या आहे। आता नेमकं काय आहे हे सूचना हे बघून घ्या। संबंधित तहसीलदारांनी
संबंधित तहसीलदारांनी मार्च 2026 पर्यंत लाभ घेत असलेल्या सर्व दिव्यांगांना ज्यांच्याकडे जुन्या प्रकारचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र SADM प्रमाणपत्र आहे, अशा सर्व दिव्यांगांची प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या यंत्रणांमधून समन्वय साधून दिनांक 30 सप्टेंबर 2026 पर्यंत वैश्विक ओळखपत्र UDID कार्ड काढून घेण्यात यावे. सदर कालावधीत त्यांचे लाभ सुरू ठेवण्यात यावे. बघा, तुम्हाला एक तारीख दिलेली आहे, म्हणजे वेळ दिलेला आहे. ज्यांच्याकडे UDID कार्ड नाही आहे, ज्या दिव्यांग बांधवांकडे ज्यांनी फक्त सक्षम प्राधिकाऱ्यांचे जे काही वैद्यकीय प्रमाणपत्र असते ते दिलेलं आहे, त्या सर्व दिव्यांग बांधवांना 30 सप्टेंबर 2026 पर्यंतचा टाईम दिलेला आहे UDID कार्ड काढण्यासाठी. उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन विभाग विशेष सहाय्य योजना यांनी संबंधित तहसीलदारांचा विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांबाबत नियमित आढावा घेतील. आयुक्त, सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण हे प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार यांच्याशी समन्वय साधून दिव्यांगांना योजनेतून लाभ मिळवून देतील. तर बघा, उपजिल्हाधिकारी यांच्यावर नजर ठेवतील आणि तहसीलदारांकडून जे काही दिव्यांग बाकी आहेत UDID कार्ड काढण्यासाठीचे, त्यांच्याकडून हे सर्व कामं करून घेतील आणि त्यांच्यावर नजर ठेवतील. आणि त्यांचं जोपर्यंत UDID कार्ड बनत नाही तोपर्यंत त्यांचा लाभ चालूच राहणार असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. नायब तहसीलदार जे काही आहेत, तर यांच्याकडे या योजनेतील विशेष सहाय्य योजनेतील वैश्विक ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांकडून यांनी 15 जून 2026 पर्यंत वैश्विक ओळखपत्र प्राप्त करण्यासाठी स्वावलंबन पोर्टल अन्वये अर्ज सादर करून घ्यावेत. आता बघा, 15 जून 2026 पर्यंत तुम्हाला अर्ज दाखल करायचे आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि तहसीलमध्ये जाऊन तुम्ही अर्ज दाखल करू शकता. आणि एक पोर्टल आहे स्वावलंबन पोर्टल, यावरून सुद्धा तुम्ही अर्ज दाखल करू शकता. सदर अर्ज सादर केल्यानंतर अर्जाचा क्रमांक SAS या पोर्टलवर अद्ययावत करण्यात यावे असं तहसीलदारांना सूचना करण्यात आलेल्या आहेत. SAS पोर्टलमध्ये अर्जाचा क्रमांक नोंदवण्यासाठी आवश्यक सुधारणा माहिती तंत्रज्ञान महामंडळाने करावी. विशेष सहाय्य योजनेतील काही दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र व आधार कार्ड यांच्यातील जन्मतारखेत तफावत आढळून येत आहे. याबाबत तहसीलदार यांनी विशेष मोहीम राबवून सदर तफावत दूर करावी. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक यांच्या सहकार्याने आधार कार्ड व स्वावलंबन पोर्टलच्या माध्यमातून वैश्विक ओळखपत्रातील बदल अद्ययावत करावेत. बघा, ज्यांच्या आधार कार्डमध्ये चुकीचं जन्मतारीख असेल आणि UDID कार्डमध्ये चुकीचं जन्मतारीख असेल, तर अशांची जन्मतारखा सुधारण्याचं कामसुद्धा आता लवकरच होणार आहे आणि त्यासाठी स्वावलंबन पोर्टलच्या माध्यमातून हे काम करण्यात येणार आहे. बघा, तुमचं जर आधार कार्डमध्ये गलत तारीख असेल, जन्मतारीख गलत असेल, तर तुम्ही सुधारून घ्या. UDID कार्डमध्ये जर तारीख गलत टाकण्यात आलेली असेल तर तीसुद्धा सुधारून घ्या आणि त्यानंतर स्वावलंबन पोर्टलवर जाऊन तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही ती माहिती अद्ययावत करावी लागणार आहे तुम्हाला. त्यानंतरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. तहसीलदार यांच्या SAS पोर्टलवरील डेस्क 1 लॉग इनमध्ये PASS व पास व फेल रिपोर्ट उपलब्ध आहे. त्यातील फेल रिपोर्टमध्ये नमूद आधार व बँक खाते संलग्नीकरण, KYC, आधार अद्ययावतीकरण इत्यादी बाबीसुद्धा तहसीलदार यांनी संबंधित लाभार्थ्यांकडून पूर्ण करून घ्याव्यात. तहसीलदार यांना डेस्क 1मधून अद्ययावत केलेल्या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयातील डेस्क 2मध्ये लॉग इन करून त्यास मान्यता देण्यात यावी. तर अशा प्रकारे तुम्हाला बघू शकता, तुमचं जर काही बाकी राहिलेले असेल काम, आधार कार्डमध्ये काही तुमची चुकी असेल किंवा UDID कार्डमध्ये इतर काही असेल, तुमचं आधार कार्ड अद्ययावत केलेलं नसेल, तुमचं पोर्टलवर तुमचं UDID कार्ड जुळलेलं नसेल, तर तुम्ही सर्व माहिती, सर्व डेटा आता तुम्ही पुन्हा आपल्या तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन त्यांच्या पोर्टलवर उपलब्ध करून देऊ शकता आणि तुमची माहिती सर्व दिल्यानंतर तिथं तुमचं लॉग इन होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला पूर्ण जे काही पेन्शन आहे ती मिळत राहणार आहे. तहसीलदार यांनी विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे नाव निहाय यादी प्रसिद्ध करावी व गाव पातळीवर याबाबत यादीचे वाचन करून हयात नसलेले व बनावट लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात यावे व त्यांच्याकडून घेण्यात आलेल्या रकमेची वसुली करण्यात यावी. तर बघा, वसुलीसुद्धा करण्यात येणार आहे. ज्यांनी चुकीचा लाभ घेतलेला आहे यामधून तुम्ही जर चुकीचे कार्ड काढून चुकीच्या प्रकारे तुम्ही याचा लाभ घेतला असेल तर त्यांच्याकडून वसुलीसुद्धा होणार आहे आणि ज्यांची मृत्यू झालेला असेल त्यांचे नाव वगळण्यातसुद्धा येणार आहे असं या शासन निर्णयात सांगितलेलं आहे. बघा काय आहे, सर्व उपविभागीय अधिकारी आणि दिव्यांग लाभार्थी यांच्यासाठी विशेष सहाय्य योजनेची शिबिरे व कार्यशाळा प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी आयोजित करावी. त्यासाठी सर्व विभागांना आमंत्रित करण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी यांची राहील. 30 सप्टेंबर 2026 पूर्वी कोणताही लाभार्थी या UDID कार्ड अभावी विशेष सहाय्य योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची उपविभागीय अधिकाऱ्यांनी यांनी दक्षता घ्यावी. 30 सप्टेंबर 2026 पूर्वी आता तुमच्या गावापातळीवर शिबिरंसुद्धा होणार आहेत. सर्व दिव्यांग पात्र लाभार्थ्यांना लाभ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तहसीलदार यांची राहणार आहे. तर बघा, तुम्हाला आता
गाव पातळीवर सुद्धा अशा मोहिमा चालू करणार आहेत किंवा मग तुम्हाला तहसीलमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही तुमचं जर UDID कार्ड नसेल तर तुम्ही अद्ययावत करून घ्या. आधार कार्डमध्ये काही चुकी असेल तर त्यांना सांगा, तिथं सुद्धा तुम्ही दुरुस्ती करून घ्या आणि तुमची जन्मतारीख व्यवस्थित बघून घ्या. म्हणजे की एकूण काय तर तुमचे कागदपत्र एकूण व्यवस्थित असायला पाहिजे. हे सर्व काही आता व्यवस्थित करणं चालू झालेलं आहे आणि तुम्हाला 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे. तहसील कार्यालयात जा, तहसीलदारांना भेटा किंवा तिथं जे काही अधिकारी असतील त्यांना भेटा व आपले कामं करून घ्या. आणि एक गोष्ट इथं लक्षात घ्या की जोपर्यंत तुमचं UDID कार्ड बनत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला पेन्शन चालूच राहणार आहे. तुमचं UDID कार्ड नसेल तरीही तुम्हाला हे पेन्शन मिळणार आहे. जोपर्यंत तुमचं UDID कार्ड बनत नाही तोपर्यंत पेन्शन बंद होणार नाही. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.